मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिला वाट पाहत होत्या की जानेवारी महिन्याचे पैसे कधी जमा होतील. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या सर्व महिलांची चिंता आता समाप्त झालेली आहे. त्यांना जानेवारी महिन्याच्या पैशाची वाट पाहावी लागणार नाही. जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 24 तारखेपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 24 तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमासुद्धा झालेला आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे जमा झाल्याचा मेसेजसुद्धा त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झालेला आहे. आणि उर्वरित सर्व महिलांनाही 3 दिवसाच्या आत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा होऊन जाईल. अर्थमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे 26 जानेवारीच्या आत सर्व लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. आता ज्या उर्वरित महिला आहे म्हणजेच ज्या महिलांनी बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे परंतु अद्याप त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही, म्हणजेच त्यांच्या बँक खात्यामध्ये 1 रुपयासुद्धा जमा झालेला नाही, तर याचे कारण काय आहे आणि अशा सर्व महिलांना चिंता लागलेली आहे की त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे की नाही मिळणार. तर ह्या राहिलेल्या महिलांपैकी कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही हे सर्व काही आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर उपलब्ध असते. योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता पहा, जानेवारी महिन्याचे पैसे 24 तारखेला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे. ज्या महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे 24 तारखेला त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाही, 2 ते 3 दिवसामध्ये उर्वरित सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होऊन जाईल. आणि या ठिकाणी काही महिलांचा प्रश्न होता की डिसेंबर महिन्याचे आम्हाला पैसे आलेले नाही, तर त्या महिलांना अजिबात चिंता करायची गरज नाही आहे. डिसेंबर आणि जानेवारी असे 2 महिन्याचे 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. जरी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील परंतु येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील. आता ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही, म्हणजेच त्यांनी बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे परंतु योजनेचे पैसे त्यांना मिळालेले नाही, तर याचे कारण काय आहे. तर पहा, आता महिला व बालविकास विभागाला काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहे. अशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहे की ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाही अशा महिलांनीसुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज भरले आणि त्यांनासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे. म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यातसुद्धा जमा झालेले आहे. तर अशा काही तक्रारी महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेल्या आहे आणि या तक्रारीच्या बेसवर म्हणजेच कंप्लेंट बेसवर महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन होत आहे. हे क्रॉस व्हेरिफिकेशन सर्वच महिलांच्या अर्जाचे होणार नाही, परंतु ज्या जिल्ह्यामधून ह्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहे त्या जिल्हा वाईज हे क्रॉस व्हेरिफिकेशन होत आहे. आणि या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये ज्या महिला अपात्र ठरतील अशा महिलांना मात्र योजनेचे पैसे मिळणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मिळणारा लाभ त्यांचा बंद करण्यात येणार आहे. त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. पुढे त्यांनी असेही म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गरजू आणि गरीब परिवारातील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन सक्षम बनविण्याकरिता सरकारने सुरू केलेली आहे आणि म्हणून ज्या गरजू आणि गरीब परिवारातील महिला आहे त्यांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाही, म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये त्या पात्र नाही, अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. जरी त्यांना आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले असतील परंतु क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आणि या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये ज्या महिलांचे अर्ज अपात्र ठरतील अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे. अशा सर्व महिलांना आवाहन केले आहे की ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषास पात्र नाही अशा सर्व महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा. आता ज्या महिलांना अद्याप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाही, म्हणजेच बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले आहे परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही, तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते DBTद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे.
आणि DBTद्वारे पैसे जमा होण्याकरिता तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही। तर तुमच्या बँक खात्याला जर आधार लिंक नसेल तर बँकेत जाऊन आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यायचे आहे। तुमच्या बँक खात्याला आधार लिंक कंप्लीट झाल्यानंतर आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे तुम्ही जर अर्ज भरलेले आहे तर नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊन जातील। तर पहा, 24 तारखेपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता टाकण्यास सुरुवात झालेली आहे। बऱ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये 24 तारखेलाच पैसे जमा झालेले आहे। आता उर्वरित ज्या महिला आहेत त्यांच्यासुद्धा बँक खात्यामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये पैसे जमा होऊन जातील। यामध्ये आता ज्या महिलांना बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे परंतु पैसे आलेले नाही, बँकेत जाऊन स्वतः तपासायचे आहे की आपल्या खात्याला आधार लिंक झालेले आहे की नाही। कारण अजूनही जर तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार लिंक झालेले नसेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही। याच्याकरिता स्वतः बँकेत जाऊन तपासायचे आहे आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही। जर आधार लिंक झालेले नसेल तर लगेच आधार लिंक करून घ्यायचे आहे। आधार लिंक झाल्या लगेच योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील। सोबतच राहिलेल्या सर्व हप्त्यांचे पैसेसुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। पैसे टाकण्याची सुरुवात 24 तारखेपासून झालेली आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे जमा होऊन जातील। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा। आता पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये निकष बाह्य महिला कोणत्या ठरणार आहे, म्हणजेच ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। तर पहा, ज्या महिला महाराष्ट्र राज्यात राहत नाही म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नाही, ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये 4 व्हीलर आहे, ज्या महिला सरकारी नोकरीवर आहे, ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात आणि ज्या महिलांचे नाव बँक खात्यावर आणि आधार कार्डवर सेम नाही, यामध्ये डिफरन्स आहे, अशा सर्व महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे। त्यांना मिळणारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार आहे। हे क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ज्या गरजू गरीब परिवारातील महिला आहे अशाच महिलांना फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार आहे। तर ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी आतापर्यंतची अपडेट। पुढेही तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।